नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेफिनेट इंटिग्रेशन मधला एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 1 मधले राहिलेले आपले क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 9 पासून तर क्वेश्चन नंबर 15 पर्यंत. आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. जर तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये काही समजलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की सर हे समजलं नाही. कमेंट मध्ये लिहून सांगा. आपण एक दिवस स्पेशल सेशन ठेवू. कमेंट वाचायचं फक्त की कमेंट मध्ये हे समजलं नाही ते समजलं नाही असं पाहून घेऊ. ठीक आहे, चला पहा काय आहे इंटिग्रेशन 0 to π by 4 sin to the power 4x into dx. sin to the power 4x into dx. आता sin to the power 4x ला आपण असं लिहू शकतो काय? पहा बरं, पहा असं लिहू शकतो काय? लिहू शकतो पहा 0 to π by 4 sin स्क्वेअर x आणि त्याचा होल स्क्वेअर इंटू dx असं लिहू शकतो का? तुम्ही हो म्हटलं म्हणून मी लिहिलं. sin स्क्वेअर x ला आपण रिप्लेस कसं करू शकतो? 1 मायनस कॉस स्क्वेअर x ने रिप्लेस करू शकतो किंवा आणखीन आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले होते की साइन टू थीटा, कॉस टू थीटा, टॅन टू थीटा. याच्यामध्ये एक हाफ अँगल फॉर्म्युला होता आपल्याकडे. पहा मी इथं लिहितो 1 मायनस कॉस टू थीटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थीटा. मग फक्त आपल्या इथं काय आहे? साइन स्क्वेअर एक्स आहे ना, म्हणजे हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 मायनस कॉस टू थीटा अपॉन 2 इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर थीटा. पहा साइन स्क्वेअर थीटा किंवा साइन स्क्वेअर एक्स ला आपण रिप्लेस करू शकतो कशानं? 1 मायनस कॉस टू एक्स अपॉन 2. 1 मायनस कॉस टू एक्स अपॉन 2. मग पाहू काय होते तर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 4. साइन स्क्वेअर एक्स ले कशाने रिप्लेस करू शकतो? 1 मायनस कॉस टू एक्स अपॉन 2 म्हणजे 1 मायनस कॉस ऑफ 2x अपॉन 2 याचा होल स्क्वेअर इंटू dx. पहा वरचा न्यूमरेटरचा स्क्वेअर आहे, खालचा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे. दोघांना स्क्वेअर वाटून द्या. 0 टू पाय बाय 4 म्हणजे काय होणार? 1 मायनस कॉस 2x याचा होल स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर किती होते? 4 इंटू dx. आता हा जो आहे ना 4 1 बाय 4 पूर्ण डिनॉमिनेटर आहे तो 4 आपण बाहेर काढला तर 1 बाय 4 जर बाहेर काढला आपण 0 टू पाय बाय 4 आहे. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4. आता हे काय दिसते तुम्हाला? a मायनस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसते ना. आणि a मायनस बी चा फॉर्म्युला सगळेला माहिती आहे. सगळे लहानपणापासून शिकेला तुम्ही. काय असते? a मायनस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab. सॉरी इथं मायनस आहे, इथं मायनस येईल. मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. खतम. मग टाका इथं a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2ab पाय बाय 4 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय कॉस 2x प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे कॉसचा स्क्वेअर म्हणजे काय होईल? कॉस स्क्वेअर 2x इंटू dx. हा 1 बाय 4 आपला बाहेर निघालेला आहे. त्यानंतर पहा पुढे इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आल्यानंतर पुढे काय आपल्याकडे? i इज इक्वल्स टू 1 बाय 4. i इज इक्वल्स टू 1 बाय 4 इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 4. इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 4 इन ब्रॅकेट. इथं 1 मायनस 2 इथं काय राहिलं पहा. इथं राहिलं 1 मायनस 2 इंटू कॉस 2x. 1 मायनस 2 इंटू कॉस 2x प्लस इथं काय राहिलं? कॉस स्क्वेअर 2x. पहा कॉस स्क्वेअर 2x. कॉस स्क्वेअर 2x. आता मला एक सांगा सरळ सरळ पहा या कॉस स्क्वेअर 2x ला आपण रिप्लेस करू शकतो काय? कशानं पाहू आपण. पहा आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला होता हाफ अँगल फॉर्म्युला कॉस 2 थीटाचा की 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे इथं अँगल किती होता? हाफ होता ना, 1 होता ना. इथं अँगल किती आहे? 2 आहे. म्हणजे इथं अँगल 1 आहे, तिथं अँगल 2 झाला. मग इथं अँगल 2 असेल तर इथं किती होणार? 4. इथं जर 3 असेल इथं किती होणार? 6. हाफ अँगल फॉर्म्युला म्हणजे 1 प्लस कॉस ऑफ 4 थीटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर 2 थीटा. फक्त थीटाच्या ठिकाणी काय घ्याल तुम्ही? x घ्याल, दुसरं काहीच नाही. म्हणजे या कॉस स्क्वेअर 2x ले पहा आणखीन हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि इकडे गेल्यावर कशात जाईल? डिवायडेशन. पहा कॉस स्क्वेअर 2x कॉस स्क्वेअर 2x कॉस स्क्वेअर 2 थीटा कॉस स्क्वेअर 2x ले रिप्लेस करू शकतो आपण 1 प्लस कॉस 4x म्हणजे 4 थीटा अपॉन 2 आणि रिप्लेस करून टाकू. म्हणजे काय येईल? पहा इथं हे वरती लिहायला लागते बरं, हे वरती लिहायला लागते. काय येईल? 1 प्लस कॉस हा दिसते की नाही काय म्हणून? 1 प्लस कॉस 4x अपॉन 2 इंटू dx. हा फॉर्म्युला लिहून घ्या नंतर तुम्ही. पहा त्यानंतर पाहू आपण समोर काय होणार आहे. तर हा 1 बाय 4 आहे की नाही, हा सगळेला लिहून द्या पहिले. सगळ्याला काय करा? त्याच्या पहिले एक गोष्ट करता येते आपल्याला. हा 1 बाय 4 जसा तसा 0 टू पाय बाय 4 इन ब्रॅकेट. इथं काय आहे? 1 मायनस 2 कॉस 2x
प्लस हा याचा जो 1/2 आहे ना, हा 2 डिनॉमिनेटर सगळेच वाटून द्या. इथं काय होणार मग प्लस 1/2 प्लस cos 4x अपॉन 2 इंटू dx. चला आता हा 1/4 जसाचा तसा 0 to π/4 जसाचा तसा इन ब्रॅकेट 1. आता पहा इथं काय आहे 1, इथं काय प्लस 1/2, 1 प्लस 1/2 हे आले. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येते 3/2. म्हणजे डायरेक्ट पहा 1 प्लस 1/2 ला आपण लिहू शकतो 3/2 मायनस 2 इंटू cos 2x प्लस cos ऑफ 4x अपॉन 2 इंटू dx. हा 1/4 जसा. आता हा एक काम करा, हा 1/4 आणि हे जे इंटिग्रेशन आहे प्रत्येकाला सेपरेट वाटून द्या. म्हणजे काय येईल पहा, इज इक्वल्स टू 1/4 इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 3/2 इंटू dx. पहा त्यानंतर हा मायनस साईन जशीची तशी, हा 1/4 इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 इथं किती आहे 2 इंटू cos 2x प्लस हे प्लस साईन जशीची तशी dx प्लस पहा हा 1/4 इंटू 0 to π/4. पहा 1/4 इंटू 0 to π/4 इथं किती येईल cos ऑफ 4x अपॉन 2 इंटू dx. प्रत्येकाला आपण इंटिग्रेशन आणि जे 1/4 होता आपला कॉन्स्टंट तो वाटून दिला. म्हणजे काय येईल पहा 1/4. आता याच्यातून काय 3/2 बाहेरच निघते. 1/4 जसा तसा मल्टिप्लाइड बाय 3/2 इंटिग्रेशन कशाचा घेतला आपण इंटिग्रेशन घ्या लागते तर 1 इंटू dx मायनस 1/4 जसा तसा इंटू याच्यातून 2 बाहेर निघाला इंटू 2 इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 cos ऑफ 2x इंटू dx प्लस 1/4 मल्टिप्लाइड बाय 1/2 इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 cos ऑफ 4x इंटू dx. या सगळ्याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यावं लागते. ठीक आहे, पाहू आपण. इथं काय होणार पहा 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 आणि 4 मल्टिप्लाइड बाय 2 8. 3/8 इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. लिमिट देऊन द्या 0 to π/4. त्यानंतर मायनस साईन बे एक बे 2 4 म्हणजे इथे किती 1/2 इन ब्रॅकेट पहा cos x चं इंटिग्रेशन असते sin x आणि इथं फक्त x नाही तर 2x आहे. 2x चा डेरिव्हेटिव्ह खाली म्हणजे sin 2x. इथं काय येईल sin 2x अपॉन 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि लिमिट काय राहतील 0 to π/4 प्लस 1 अपॉन 4 2 8 इन ब्रॅकेट cos 4x इंटिग्रेशन sin 4x अपॉन 4 आणि लिमिट काय राहतील 0 to π/2. बस काहीच नाही. आता पुढे काय करावं लागते आपल्याला लिमिट व्यवस्थित ऍडजस्ट करावं लागतात. तुम्ही इथपर्यंत व्यवस्थित लिहून घ्या, मी वरचं मोडतो. चला 2-3 स्टेपमध्ये आता आन्सर येऊन जाईल, काही जास्त लागणार नाही आहेत. पहा फायनल स्टेप काय आपल्याकडे, फायनल स्टेप आहे आपल्याकडे किंवा 3/8 x 0 to π/4 लिमिट मायनस 1/2 sin 2x अपॉन 2 0 to π/4 लिमिट 1/8 sin 4x अपॉन 4 0 to π/2 लिमिट. आता लिमिट पुट करून टाका, त्या लिमिट मध्ये सबट्रॅक्शन घेऊन घ्या. पहा i इज इक्वल्स टू हा 3/8 जसाचा तसा इथे येईल π/4 मायनस 0 मायनस 1/2 जसाचा तसा इथे येईल हा 1/2 आणि हा 2 बाहेर निघाला इथं किती होईल 1/4. इथं होईल 1/4. पहा हा 1/2 आहे आणि हा जर 2 बाहेर निघाला 1/2 मल्टिप्लाइड बाय 1/2 1/4 इथं येईल मग साइन ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय π/4 साइन ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय π/4 मायनस साइन 2 मल्टिप्लाइड बाय 0 प्लस 1/8 जसा तसा इथं येईल साइन ऑफ पहा साइन ऑफ 4 मल्टिप्लाइड बाय π/4 4 मल्टिप्लाइड बाय π/4 ओके मायनस साइन ऑफ 4 मल्टिप्लाइड बाय 0 लिमिट देऊन दिल्या 3/8 इन ब्रॅकेट π/4 इथं काय राहिलं फक्त 3/8 मल्टिप्लाइड बाय π/4 मायनस 1/4 जसाचा तसाच इथं पहा बे एक बे 2 4 इथं किती राहील साइन π/2 मायनस इथं राहील 0 साइन 0 इथं काय राहते फक्त साइन 0 प्लस 1/8 इन ब्रॅकेट पहा 4 4 कॅन्सल इथं राहील फक्त साइन पाय मायनस साइन 0. चला पुढे आता इथं 3 मल्टिप्लाइड बाय पाय 3 पाय अपॉन 8×32 मायनस 1/4 जसा तसा साइन π/2 ची व्हॅल्यू 1 मायनस साइन 0 ची व्हॅल्यू 0 प्लस 1/8 साइन पाय ची व्हॅल्यू 0 मायनस साइन 0 ची व्हॅल्यू 0 हे तर 0च होणार आहे. 3π/32 3π/32 मायनस 1/4 पहा 3π/32 मायनस
1/4 इंटू 1 किती राहते ते 1/4च राहते पहा 3π/32 मायनस 1/4. आता पहा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यापेक्षा याचे बेस सेम करू आपण. मग आता 4च्या पाड्यात 32 येतात ना 8 × 32 मग 8 ने मल्टिप्लाय करा पहा 3π/32 अपॉन मायनस 8 मल्टिप्लाइड बाय 1 इज 8 आणि 8 × 32 म्हणजे इथे किती 32 पहा बेस सेम झाले. वरती ऍडिशन असेल तर ऍडिशन सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन 3π - 8 अपॉन 32 झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या स्क्रीनशॉट करून घ्या काही बी करा फक्त अभ्यास करा. पारे बा पुट्टे हो हे जे आपलं आन्सर आलं काय आलं 3π - 8 अपॉन 32. आता तुम्ही म्हणता पुस्तक आता काय सवय काय लागेल तुम्हाला पुस्तक मागून उलट्याचं मागून आन्सर पाहायचं मग काय अरे चुकलं तर हे की चुकलं नाही हे आन्सर बरोबर आहे. तुमच्या पुस्तकाच्या मागून प्रिंट मिस्टेक आहे तर ते प्रिंट मिस्टेक कधी बरी होईल काय मालूम पण हे आन्सर बरोबर आहे काही टेन्शन घेऊ नका. चला आपण पुढचा क्वेश्चन पाहू. चला 10 नंबरचा क्वेश्चन इंटिग्रेशन -4 to 2 1 upon x² + 4x + 13 into dx पा असे क्वेश्चन आपण पाहिल्यात एकदम जबरदस्त पाहिल्यात की बा असा क्वेश्चन दिसला की 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x किंवा या 13 ला आपण ऍडजस्ट करू शकतो पण आपण 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x घेऊ कारण की आपली प्रॅक्टिस होऊन जाईल. चला प्रॅक्टिस होऊन जाईल पा I is equals to -4 to 2 पा आपण प्रॅक्टिस करू 1 upon x² सॉरी लिहायचं काम नाही डायरेक्ट पा हा क्वेश्चन आहे जसा तसाच 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x किती आहे 4 आणि त्याचा स्क्वेअर 1/2 आता सरळ पहा 2 1 2 2 2 4 म्हणजे 2चा स्क्वेअर किती होते 4. आता हा जो 4 आहे एक वेळेस या x नंतर ऍड करायचा एक वेळेस काय करायचा सबट्रॅक्ट करायचा पहा I is equals to integration of -4 to 2 1 upon x² plus 4x plus 4 minus 4 plus 13 into dx. देवा पा इंटिग्रेशन -4 to 2 1 अपॉन इथं काय होणार पा याला एक टर्म जर पकडली तर x+2 होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. x+2 होल स्क्वेअरला जर तुम्ही एक्सपांड केलं तर तुम्हाला x² + 4x + 4च भेटेल याच्यावरती काही भेटणार नाही. म्हणजे इथं काय होईल x+2 होल स्क्वेअर आता पहा -4 + 13 13तून 4 गेले किती राहतात 9 राहतात आणि पॉझिटिव्ह साईन नाही म्हणजे इथे किती +9. पहा इथं तुम्हाला सांगतो इथं तुम्ही जर ऍडजस्ट केलं असतं 13 ले कसं पहा 4 + 9 असं जर ऍडजस्ट केलं असतं 4 + 9 13 होता 13 आणि हा 4 इकडे ऍडजस्ट झाला असता तर x² + 4x + 4 आला असता पहा x² + 4x + 4 आणि आपण काय केलं कोएफिशियंट ऑफ x न केलं कारण की आपली काय झाली पाहिजे प्रॅक्टिस तारक मेहता का उलटा चष्मा. मग पुढे पहा इंटू dx पहा इंटिग्रेशन -4 to 2 1 upon x+2 होल स्क्वेअर प्लस 9 कितीचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे इंटू dx. सरळ आता हा कोणत्या फॉर्म मध्ये आला ते पाहून घ्या. हा आला 1 upon x² + a² च्या फॉर्म मध्ये 1 upon x² + a². मग आता 1 upon x² + a² येते तुम्हाला काय असते 1/a इंटू tan इनवर्स ऑफ x/a + c. पण इथं घ्यायचं काय c इथं नाही घ्यायचं c तुम्ही c नाही या पहा I is equals to इंटिग्रेशन -4 to 2 सॉरी आता काय इंटिग्रेशन घ्यायला लागते पहा डायरेक्ट 1/a इंटू tan इनवर्स ऑफ 1/a ची व्हॅल्यू किती आहे 1/3 इंटू tan इनवर्स ऑफ x/a x ची व्हॅल्यू किती आहे x + 2 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि लिमिट काय आहे आपल्याकडे -4 to 2. सरळ लिमिट पुट करा पहा इज इक्वल्स टू 1/3 इंटू tan इनवर्स ऑफ पहा x च्या ठिकाणी 2 पुट करा 2 + 2 अपॉन 3 मायनस tan इनवर्स ऑफ x च्या ठिकाणी 4 पुट करा -4 पुट करा -4 + 2 अपॉन 3 पाहू ना आपण काय ते तर त्यानंतर 1/3 इंटू tan इनवर्स ऑफ हे किती होईल 2 2 4 4/3 मायनस tan इनवर्स ऑफ हे किती होईल -2/3 कारण की -4 + 2 किती होते -2 होते. मग आता तुम्हाला मी मगाच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर tan ऑफ -θ असेल तर काय होते मायनस साईन बाहेर येते. नाही तर tan ऑफ -2/3 आहे ना तर मायनस साईन बाहेर येईल 1/3 इन ब्रॅकेट tan इनवर्स ऑफ 4/3 मायनस tan इनवर्स ऑफ 2/3 1/3 इन ब्रॅकेट tan इनवर्स ऑफ 4/3 निगेटिव्ह पॉझिटिव्ह tan इनवर्स ऑफ 2/3 हे झालं तुमचं आन्सर.
चला पुढे, चला पुढचा क्वेश्चन काय आपला, चला गळी नंबर 1252. I is equals to 0 to 4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4x मायनस x स्क्वेअर इंटू dx. सिंपल, तुम्हाला सांगतो अशा टाईपचा क्वेश्चन दिसला आपल्याला की 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x चा पाना लावून टाकायचा, तो पाना लागते. मग इथं पहा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x, पहा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x किती आहे इथं 4, त्याचा होल स्क्वेअर म्हणजे 2 चा होल स्क्वेअर किती आला आपल्याकडे 4 आला. 4 एक वेळेस ऍड करा, एक वेळेस सबट्रॅक्ट करा, पण कुठे या 4x च्या नंतर, 4x च्या नंतर करा किंवा आधी करा, कसा करा तुमच्या मनानं काही करा. मग मी काय करतो पहा इंटिग्रेशन 0 टू 4 1 अपॉन अंडर रूट ऑफ पहा 4 प्लस 4 मायनस 4, हा प्लस 4x आणि मायनस x स्क्वेअर इंटू dx. फक्त असं केलं मी, जरा चांगलं वाटते हे पहा. मग पाहू आपण पुढे इंटिग्रेशन 0 टू 4, इंटिग्रेशन 0 टू 4 1 अपॉन अंडर रूट ऑफ पहा हा 4 जसाचा तसा, याच्यातून काय केलं, या पूर्ण याच्यातून मायनस साईन बाहेर काढली, मायनस साईन बाहेर काढली तर निगेटिव्हचे पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्हचे निगेटिव्ह. मग हा 4 निगेटिव्ह होता, ब्रॅकेटमध्ये हा 4 होऊन जाईल पॉझिटिव्ह. पुढे पहा हा पॉझिटिव्ह आहे 4x, हा होईल निगेटिव्ह, हा निगेटिव्ह आहे x स्क्वेअर, हा काय होईल प्लस x स्क्वेअर पॉझिटिव्ह इंटू dx. इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर काय इंटिग्रेशन 0 टू 4 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ पहा हा 4 जसाचा तसा 4 मायनस. आता याला सरळ लिहा, फक्त काय लिहिता येणार, हा x स्क्वेअर समोर पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म असते ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, या फॉर्म मध्ये असते की नाही. मग x स्क्वेअर आधी पाहिजेत, x स्क्वेअर मायनस 4x आणि प्लस 4 मायनस 4x प्लस 4 इंटू dx, त्या फॉर्म मध्ये आलं. आणि हे जे आहे ना क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे एक्सपान्शन आहे x मायनस 2 होल स्क्वेअरचं. म्हणजे आपण असं आणखीन काय लिहू शकतो पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू 4 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4 कितीचा स्क्वेअर आहे 2 चा, म्हणजे याला लिहू शकतो आपण 2 चा स्क्वेअर, हे मायनस साईन जशीची तशी. त्यानंतर याला काय लिहू शकतो आपण x मायनस 2 होल स्क्वेअर, x मायनस 2 होल स्क्वेअर. मग हे काय दिसते आपल्याला, हे दिसते इंटू dx पहा, हे दिसते आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसते. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx असते साइन इनवर्स ऑफ x बाय a प्लस c. फक्त आता सी घेऊ नका कारण की तुम्ही सी नाही आहात. इंटिग्रेशन इज इक्वल्स टू इथं येईन साइन इनवर्स ऑफ पहा साइन इनवर्स ऑफ x बाय a म्हणजे x मायनस 2 अपॉन a काय आपल्याकडे 2 अपॉन 2 आणि लिमिट काय 0 टू 4. बस झालं, आता झालं खतम. 0 टू 4 आहेत ना, लिमिट पुट करून टाका. पहा इथं काय येईन साइन इनवर्स ऑफ 4 पुट करा इकडे 4 मायनस 2 अपॉन 2, त्यानंतर मायनस साइन जशी तशी साइन इनवर्स ऑफ 0 मायनस 2 पहा 0 मायनस 2 अपॉन 2. त्यानंतर पहा 0 मायनस 2 अपॉन 2. आता साइन इनवर्स ऑफ 2तून 2 गेले किती राहत, सॉरी 4तून 2 गेले किती राहतात 2 अपॉन 2 जसा तसा मायनस साइन इनवर्स ऑफ मायनस 2 अपॉन 2 पहा 2 कॅन्सल 2 कॅन्सल. इथं काय राहील साइन इनवर्स ऑफ 1, इथं काय राहिलं साइन इनवर्स ऑफ 1, इनवर्स जरा चांगला देतो मायनस ऑफ, तुम्हाला सांगितलं होतं बघा इथं काय राहील मग साइन इनवर्स ऑफ मायनस 1. आणि तुम्हाला माहित आहे की बा साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. सेम मग साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. मग इथं काय होईल साइन इनवर्स ऑफ 1, साइन इनवर्स ऑफ 1 काय राहते कधी बी पाय बाय 2, काय राहते पाय बाय 2. हे मायनस साइन जशी तशी आणि साइन इनवर्स ऑफ मायनस 1 म्हणजे हे मायनस साइन बाहेर काढली, इथं राहील साइन इनवर्स ऑफ 1 फक्त. तर मग हा पाय बाय 2 हे मायनस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, साइन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू पाय बाय 2. आता दोघांचे बेस सेम आहेत, तर मग बेस एकच वेळेस घ्यायचे, दोघांची ऍडिशन करायची, पाय प्लस पाय 2 पाय. मग इथे काय होईल 2 पाय अपॉन 2 कॅन्सल, आन्सर काही लास्ट मध्ये फक्त पाय. हे झालं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणते इंटिग्रेशन 0 टू 1, लिमिट काय आहे 0 टू 1 पहा 1 अपॉन 3 अंडर रूट ऑफ 3 प्लस 2x मायनस x स्क्वेअर इंटू dx. पहा रे तुम्ही या 3 ला ऍडजस्ट करू शकता, 4 मायनस 1 असं करू शकता, पण आपण काय करू, आपण आपलं जे आहे ते चालू देऊ किंवा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x, नंतर तो ऍड करायचा आणि सबट्रॅक्ट करायचा. चला बघू आपण 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x किती आपल्याकडे 2, कोएफिशियंट आहे 2 त्याचा होल स्क्वेअर, हा 2 कॅन्सल, इथं किती राहील मग पहा 2 कॅन्सल झाला तर 1च राहते, 1 चा स्क्वेअर किती राहते 1 एक वेळेस ऍड करा एक वेळेस सबट्रॅक्ट करा. पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू 1 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ पहा
3 याच्या आधीच करतो 3 + 1 - 1 + 2x - x² इंटू dx. काय केलं लक्षात आलं काय? फक्त याच्या आधीच केला आपण, एक वेळेस ऍड केला एक वेळेस सबट्रॅक्ट केला. पहा 0 to 1 1/√, पहा 3 आणि 1 किती होतं 4, आणि याच्यातून काय करतो मायनस साईन करतो कॉमन. मायनस साईन जर बाहेर काढली तर निगेटिव्हचे पॉझिटिव्ह होतील. पहा 3 आणि 1 4 झाले बरं इथं. त्यानंतर पहा इथं मायनस साईन, हा निगेटिव्ह होता हा पॉझिटिव्ह 1 होऊन जाईल, हा पॉझिटिव्ह हा -2x होऊन जाईल. त्यानंतर हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह x² इंटू dx. तुम्ही या 3ले 4 - 1 या 3ले 4 - 1 असं ऍडजस्ट करू शकले असते. त्यानंतर पहा इंटिग्रेशन 0 to 1 1/√, मध्ये काय 4 कितीचा स्क्वेअर आहे 4 आहे, सरळ सरळ 2चा स्क्वेअर, हा आहे 2चा स्क्वेअर मायनस. आता पहा याला सरळ लिहा, फक्त याला समोर लिहा तुम्ही की बुवा x² ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये असते की नाही. तर मग इथं लिहिता येते आपल्याला x² - 2x + 1 इंटू dx. पहा x² - 2x + 1. जर आपण याला जर पहा हे एक्सपान्शन कशाचं आहे x - 1 होल स्क्वेअरचं आहे. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण पहा इंटिग्रेशन I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 1/√, 2 स्क्वेअर मायनस x - 1 होल स्क्वेअर मायनस ऑफ x - 1 होल स्क्वेअर इंटू dx. या x - 1 होल स्क्वेअरला तुम्ही एक्सपांड केलं तर हेच येते x² - 2x + 1. मग पहा हे कसं दिसते आपल्याला, हे दिसते सर आम्हाला की बुवा 1/√, a² - x². याच्या आधीच पाहिलं आपण 1/a² - x². पटकन सांगा तिकडून काय असते, तर तिकडून असते ते की साइन इनवर्स ऑफ x/a + c. काय असते ते साइन इनवर्स ऑफ x/a + c. पहा तुम्हाला आलं नाही बरं, साइन इनवर्स ऑफ x/a म्हणजे इथं काय x - 1/2 आणि लिमिट काय 0 to 1. पुट करा लिमिट साइन इनवर्स ऑफ एक वेळेस x च्या ठिकाणी 1 पुट करा 1 - 1/2 मायनस ऑफ साइन इनवर्स ऑफ, आता इथं काय पुट करसान 0 - 1/2. आता एकातून एक गेला किती राहते 0 राहते, एकातून एक गेला 0 राहते. म्हणजे काय इन साइन इनवर्स ऑफ 0/2 मायनस साइन इनवर्स ऑफ -1/2. इथं काय डायरेक्ट आन्सर 0 मायनस. आता पाहू आपण हे निगेटिव्ह साईन जशीची तशीच. आता तुम्हाला 2 खेप सांगितलं, आता तिसऱ्यांदा बी सांगतो साइन इनवर्स ऑफ -θ. म्हणजे अँगल जर निगेटिव्ह असेल तर साइनचं काय होते निगेटिव्ह साईन बाहेर येते. म्हणजे इथं काय होईल मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2. निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह द्यायचं काम नाही. साइन इनवर्स ऑफ 1/2, साइन इनवर्स ऑफ 1/2 ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये कशाची व्हॅल्यू असते, तर मला असं वाटतं की बुवा साइन इनवर्स ऑफ 1/2 π/6 ची व्हॅल्यू असते. आन्सर π/6 असायला पाहिजे. तुम्ही पाहून घ्या एक वेळेस ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये. चला लिहून घ्या पटापट, पुढे जाऊ. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 13 नंबरचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन 0 to π/2 x इंटू साइन x. आता दोन फंक्शन आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे इंटिग्रेशनचा कोणता इंटिग्रेशनचा u इंटू व्ही आपल्याला लागते, इंटिग्रेशनचा u इंटू व्ही लागते. इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग काय असते इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही, पा u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ v इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u dy/dx ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v इंटू dx ब्रॅकेट क्लोज इंटू dx. सिमिलर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, इथं पण दोन फंक्शन इथं पण मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. सिमिलर u इंटू व्ही लागेल. फक्त आता u इंटू व्ही लागताना इथं लिमिट आहेत, समजा a टू b, तर लिमिट आहेत ना a टू b, तर समजा आता आपण नेक्स्ट घेऊ इंटिग्रेशन a टू b u इंटू व्ही इंटू dx. काय होणार पा u इंटिग्रेशन ऑफ v इंटू dx, हा घ्यायचा ब्रॅकेटमध्ये, याला लिमिट पुट करून टाकायच्या a टू b, मायनस साईन जशीची तशी. आता जे हे पहिलं इंटिग्रेशन आहे याला a टू b अशी लिमिट देऊन द्यायची इंटू हे जसं तसं d/dx ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v इंटू dx ब्रॅकेट क्लोज इंटू dx. लिमिट दोनच वेळेस पुट करायची, पहिल्यांदा फक्त आपण ब्रॅकेटच्या नंतर आणि दुसऱ्यांदा फक्त इंटिग्रेशन. पहिल्या इंटिग्रेशनला लिमिट पुट करायची, आतमधल्या इंटिग्रेशनला लिमिट पुट करायची नाही. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, हे जे दोन फंक्शन असतात हे LIATE नुसार अरेंज आहेत का ते पाहायचं. LIAT आणि E. L स्टँड फॉर लॉगॅरिथमिक, I स्टँड फॉर द इनवर्स, A स्टँड फॉर द अल्जेब्रिक, T स्टँड फॉर ट्रिग्नोमेट्री आणि E स्टँड फॉर एक्सपोनेन्शियल. मग सगळ्यात पहिले काय पाहिजे लॉगॅरिथमिक, नाही आहे सगळं लॉगॅरिथमिक. इनवर्स नाही आहे इनवर्स. अल्जेब्रिक आहे का अल्जेब्रिक, हा x अल्जेब्रिक आहे, हा आपला u आहे. आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्री आहे ना, हा आपला v आहे. u इंटू व्ही या दोघांमध्ये लागते. हा u इंटू व्ही व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या, मी लावतो. चला
पाहू यू इंटू व्ही लागणार आहे इथं पहा. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पहा यू इंटू व्ही, यू ॲज इट इज इन ब्रॅकेट पहा, यू ॲज इट इज म्हणजे एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स, आणि इथं लिमिट काय 0 to π/2 मदतकारिणीच्या सबस्ट्रॅक्शन, मग इंटिग्रेशन 0 to π/2, त्यानंतर ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ दुसरं काय आहे साइन एक्स इंटू डी एक्स ब्रॅकेट क्लोज इंटू डी एक्स पा, असाच लागला आपला यू इंटू व्ही. यू इंटू व्ही लागला, यू इंटू व्ही म्हणून टाकतो पा. पुढे आता काय होते तर इन ब्रॅकेट पा एक्स जसा तसा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स, आणि 0 to π/2 जसाचा तसा मायनस साइन जशीची तशी 0 to π/2 लिमिट जशी तशी इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स इंटू डी एक्स. मायनस साइन बाहेर घेऊन घेऊ आपण पहा, मायनस साइन बाहेर घेतलीत का राहते एक्स इंटू कॉस एक्स, लिमिट काय 0 to π/2, लिमिट आहे 0 to π/2, मायनस साइन जशी तशी पहा. नेगेटिव्ह साइन बाहेर घेतली तर नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, कारण 0 to π/2 1 मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स का राहते कॉस एक्स इंटू डी एक्स पहा, मायनस इन ब्रॅकेट एक्स इंटू कॉस एक्स 0 to π/2 प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन असते साइन एक्स लिमिट काय 0 to π/2. काहीच नाही, आता लिमिट पुट करा फक्त पहा. हे मायनस साइन जशी तशी एक वेळेस π/2 पुट करा, π/2 इंटू कॉस π/2, π/2 इंटू कॉस π/2, याच्यात सबस्ट्रॅक्शन दोन लिमिटमध्ये एक्सच्या ठिकाणी 0 पुट करा, 0 इंटू कॉस 0 पहा, प्लस साइन एक वेळेस साइन π/2 मायनस साइन 0. इथे आन्सर काढू आपण पहा. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पहा, हे मायनस साइन जशीची तशीच ठेवली, π/2 इंटू कॉस π/2, साइन π/2 ची व्हॅल्यू 1 राहते तर कॉस π/2 ची व्हॅल्यू राहते 0, म्हणजे इथं काही 0 आन्सर येईल. 0 मल्टिप्लाइड बाय π/2 0च येते, मायनस ऑफ या 0 कॉसले मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते 0च येईल, प्लस साइन इन ब्रॅकेट आतमध्ये पहा साइन π/2 ची व्हॅल्यू राहते 1 मायनस साइन 0 ची व्हॅल्यू राहते 0, म्हणजे आय इज इक्वल्स टू आन्सर आपलं 1 खतम. चला 14 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू डी एक्स. सगळ्यात पहिले तर आपल्याला याले LIATE नुसार आपल्याला अरेंज करायचं आहे का तो LIATE नुसार पाहू आपण. सगळ्यात पहिले काय असते लॉगॅरिथमिक, इनवर्स, ट्रिग्नोमेट्री, LIA, अल्जेब्रिक, टी आणि ई. सगळ्यात पहिले लॉग तर नाही आपल्याकडे, लॉगचं कोणतंच नाही आहे. इनवर्स आहे काय पहा, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे, नंतर अल्जेब्रिक बी आहे, म्हणजे याला आपल्याला रिअरेंज करावं लागेल. सगळ्यात पहिले घ्यावं लागेल टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि नंतर घेणार एक्स. आय इज इक्वल्स टू 0 to 1 टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू डी एक्स. याला एक्सले ब्रॅकेटमध्ये घेतो, ठीक आहे चालते. याच्यात यू इंटू व्ही लागेल, यू इंटू व्ही. आता आय इज इक्वल्स टू याच्या आधीच्याच क्वेश्चन मध्ये आपण यू इंटू व्ही पाहिला, तो तेवढा लिहिलं असेल तुमच्याकडे आय होप. मग यू इंटू व्ही लागणार तर कसं होईल पहा. फर्स्ट फंक्शन टॅन इनवर्स ऑफ एक्स जसं तसं इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स, आणि लिमिट काय 0 to 1 मायनस साइन जशी तशी इंटिग्रेशन 0 to 1 इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. हा लागला याच्यात यू इंटू व्ही. यू इंटू व्ही लागला तर त्याच्या पुढे पाहू आपण काय होते तर इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट टॅन इनवर्स ऑफ एक्स, एक्सचं इंटिग्रेशन काय राहते x²/2, एक्सचं इंटिग्रेशन राहते x²/2, 0 to 1 लिमिट जशी तशी इंटिग्रेशन 0 to 1 जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स सगळ्याला माहित आहे काय असते 1/1 प्लस x² इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स काय राहते x²/2 इंटू डी एक्स. चला पुढे पहा, याच्यामधून काय येईल की बुवा 1/2 आपण बाहेर काढू शकतो. 1/2 काढला आपण बाहेर तर काय राहते हा x² पण समोर लिहू तुम्ही पहा, x² इंटू टॅन इनवर्स ऑफ x² इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स 0 to 1 लिमिट जशीची तशी. याच्यातून 1/2 बाहेर काढला, 1/2 बाहेर काढला तर 0 to 1 इथं राहते x² मल्टिप्लाइड बाय 1 x²/1 प्लस x² इंटू डी एक्स, 1 प्लस x² इंटू डी एक्स. आणखीन पहा हा 1/2 जसा तसा x² इंटू
टॅन इनवर्स ऑफ एक्स 0 to 1 लिमिट जशीची तशी 1/2 जसा तसा 0 to 1 जसाचा तसा. खाली आहे 1 + x² आणि वरती आहे x². मग आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो. कसं ऍडजस्ट करू शकतो तर पहा हा x² आहे की नाही, हा x² + 1 - 1 एक वेळेस ऍडजस्ट केला, खाली 1 + x² जसाचा तसा इंटू dx. पहा पुढे काय येणार, हे जसं तसंच काय आहे इज इक्वल टू 1/2 इंटू x² इंटू टॅन इनवर्स ऑफ x लिमिट 0 to 1 मायनस साईन जशीची तशी 1/2 जसाचा तसा 1/2 इन ब्रॅकेट. मी काय करतो पहा, हा जो आहे ना पहा, हा x² + 1 याला 1 + x² लिहू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन 0 to 1 1 + x². डिनॉमिनेटर वाटून देतो पहा इन ब्रॅकेट, डिनॉमिनेटर वाटून देतो 1 + x² आणि हा -1/1 + x², 1 + x² इंटू dx. काहीच नाही केलं आपण, फक्त हा 1 समोर लिहिला, x² लिहिला त्याच्यासोबत, हा -1 या दोघांनी काय केलं, याला एक टर्म पकडलं, याला एक टर्म पकडलं आणि डिनॉमिनेटर सेपरेट करून दिला. मग पहा पुढे काय होणार, पुढे मग 1/2 इन ब्रॅकेट x² टॅन इनवर्स ऑफ x 0 to 1 - 1/2 इन ब्रॅकेट. पहा हा 1 + x², 1 + x² कॅन्सल, इंटिग्रेशन 0 to 1 इथं आला 1 इंटू dx. इंटिग्रेशन वाटून देतो पहा, इथं मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² इंटू dx. इंटिग्रेशन वाटून दिलं, ठीक आहे चालते. पाहू आपण, हा 1/2 जसा तसा x² इंटू टॅन इनवर्स ऑफ x 0 to 1 मायनस 1/2 जसा तसा इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. लिमिट काय 0 to 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² असते टॅन इनवर्स ऑफ x. इथं काय येईल मग टॅन इनवर्स ऑफ x लिमिट काय 0 to 1. या 1/2 आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. पहा इथं येईल लिमिट पुट करा, 1/2 आतमध्ये मल्टिप्लाय करू. पहा 1/2 लिमिट जर पुट केलं इथं काय येईल 1चा स्क्वेअर. पहा 1चा स्क्वेअर 1 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1. पहा टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस 0 मल्टिप्लाइड बाय काही घेऊ नका, रिकामे कुठाने करायचे नाहीत. 0 जर आपण x² ठिकाणी घेतला तर इथं 0 येईल, 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग 0 येते, -0 घेऊन घ्या. -1/2 इन ब्रॅकेट 1 - 0 इन ब्रॅकेट 1 - 0 मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ 0. चला हा 1/2 जसाचा तसा 1/2 इंटू 1 मल्टिप्लाइड बाय टॅन इनवर्स ऑफ 1 राहते, टॅन इनवर्स ऑफ 1 आणि टॅन इनवर्स ऑफ 1 काय राहते π/4. -0 काही घेऊ नका, मायनस ऑफ 1/2 1 - 0 इज 1 मायनस ऑफ सॉरी इन ब्रॅकेट मध्ये घ्यायला की ना, मायनस ऑफ इन ब्रॅकेट निगेटिव्ह. पहा निगेटिव्ह टॅन इनवर्स ऑफ 1 काय राहते π/4 आणि त्या 0ची काही किंमत नाही आहे. चला 1 मल्टिप्लाइड बाय पाय इज पाय आणि 2 मल्टिप्लाइड बाय 4 इज 8 मायनस 1/2 मल्टिप्लाइड बाय 1 इज 1/2 आणि 1 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 मल्टिप्लाइड बाय पाय इज पाय, 2 मल्टिप्लाइड बाय 4 इज 8. पहा इथं π/8 आहे, इथं पण किती आहे π/8. म्हणजे हे सेम आहे, बेस सेम आहेत, ऍडिशन करा. पाय प्लस पाय 2π/8 मायनस 1/2 2π/8 मायनस 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू नका, सरळ सरळ पहा. 1 2 2 4 π/4 मायनस 1/2 आन्सर आहे काय याचं, चेक करा बरं एक वेळेस. π/4 मायनस 1/2 झाला, आला आन्सर. चला शेवटचा क्वेश्चन, शेवटची गाडी पहा. इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू 0 to infinity x इंटू e to the power -x इंटू dx. पहा दोन फंक्शन आहेत, LIATE नुसार अरेंज आहेत. LIATE नुसार काय म्हणते की बुवा लॉगॅरिथमिक आधी पाहिजेत, नंतर इनव्हर्स, ट्रिग्नोमेट्रिक, त्यानंतर अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्री आणि एक्सपोनेन्शियल. बरोबर एक्सपोनेन्शियल मागाय तर ठीक आहे, बरोबर आहे. चला u इंटू व्ही लावून घ्या डायरेक्ट हातोहात. पहा इंटिग्रेशन काय असेल इन ब्रॅकेट x जसा तसा इंटिग्रेशन ऑफ e to the power -x इंटू dx. लिमिट पुट करून टाका 0 to infinity. त्यानंतर याच्यात मायनस इंटिग्रेशन 0 to infinity इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटिग्रेशन ऑफ e to the power -x इंटू dx ब्रॅकेट क्लोज इंटू dx. हा लागला याच्यात u इंटू व्ही लागल्यानंतर आपण पुढे पाहू. चला त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ पहा हा x जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ e to the power x इज e to the power -x बट डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ x इज 1 बट d/dx ऑफ -x इज इक्वल टू काय राहील -1. मग याचा हा फक्त e to the power x असता तर e to the power x आला असता, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ e to the power x इक्वल टू e to the power x बट डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power -x इक्वल टू e to the power -x and डेरिव्हेटिव्ह ऑफ -x इज 1 म्हणजे e to the power -x इंटू -1 म्हणजे -e to the power -x असा याचा आन्सर येईल.
म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर खाली घेतला तर तो काय येईल -1. e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर एक्स आणि e टू द पॉवर एक्सचं इंटिग्रेशन e टू द पॉवर एक्स आणि या -xचा डेरिव्हेटिव्ह -1 तो घेतला आपण खाली. होतो म्हणजे आपलं ठीक आहे. त्यानंतर पहा पुढे लिमिट काय आहेत आपल्याकडे 0 टू इन्फिनिटी, मायनस साईन जशी तशी 0 टू इन्फिनिटी, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 इंटू e टू द पॉवर x मायनस एक्सचं इंटिग्रेशन e टू द पॉवर -x अपॉन -1 इंटू dx. पहा हे जे आहे ना मायनस साईन घेतली बाहेर आपण, इथं राहील x इंटू e टू द पॉवर -x, 0 टू इन्फिनिटी, मायनस साईन जशीची तशी. त्यानंतर पहा हे मायनस साईन जशी पहा हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 0 टू इन्फिनिटी, इथं आलं e टू द पॉवर -x इंटू dx, 1 जर मल्टिप्लाय केल्यावर तेच राहते. पहा मायनस इन ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर -x, 0 टू इन्फिनिटी, प्लस इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इज हा राहते पहा e टू द पॉवर -x e टू द पॉवर -x 1 -x अपॉन -1, 0 टू इन्फिनिटी. मग काय करसान मायनस इन ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर -x, 0 टू इन्फिनिटी, पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह निगेटिव्ह, e टू द पॉवर -x, 0 टू इन्फिनिटी. लिमिट पुट करा, आता लिमिट व्यवस्थित पुट करावं लागते आपल्याला. तर हा पहा इक्वल टू पहा हे मायनस साईन जशीची तशी, तर आतमध्ये काय येईल x इंटू आता e टू द पॉवर -x आहे, आता e टू द पॉवर -x पॉझिटिव्ह कधी होणार 1 अपॉन e टू द पॉवर x असलं की फक्त, म्हणजे हा वरती आहे याचा जर रेसिप्रोकल केला तर हा काय होईल पॉझिटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होईल. हे जे लिमिट आहे 0 टू इन्फिनिटी जसाचा तसा, त्यानंतर हे मायनस साईन जशीची तशी, हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह कधी होणार जेव्हा रेसिप्रोकल होईल, 1 अपॉन e टू द पॉवर x हा झाला पॉझिटिव्ह, 0 टू इन्फिनिटी. लिमिट पुट करा, मायनस साईन जशी तशी इन्फिनिटी इंटू 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी मायनस 0 इंटू 1 अपॉन e टू द पॉवर 0, मल्टिप्लिकेशन आहे काय. त्यानंतर हे मायनस साईन, त्यानंतर 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी मायनस 1 अपॉन e टू द पॉवर 0. पाहू आपण, पहा एक सांगतो तुम्हाला, इंटिग्रेशन नाही 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी कधी काय राहते 0 राहते, म्हणजे काय येईल मायनस साईन इन्फिनिटी मल्टिप्लाइड बाय 0 मायनस 0 न कशाला मल्टिप्लाय करा 0 आन्सर येते. हे मायनस साईन जशी तशी 1 बाय इन्फिनिटी 1 बाय e टू द पॉवर इन्फिनिटी काय राहते 0 मायनस 1 अपॉन e टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू राहते 1. आता याचा तर काही रोलच नाही राहिला, हे निगेटिव्ह साईन राहिली, इथं काय राहिला आपल्याकडे 0 मायनस 1, 1 बाय 1 1च राहते, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे झाला याचा आन्सर फायनल. 15वा क्वेश्चन खतम झाला तुमचा एक्झरसाइज 4.2 मधला पहिला क्वेश्चन, श्रींच्या चरणी अर्पण. आता याच्यानंतर राहील क्वेश्चन नंबर 2. आता जो हा क्वेश्चन नंबर 2 आहे ना, हा क्वेश्चन नंबर 2 पण आपण असाच घेऊ, कारण की मोठे क्वेश्चन आहेत, याच्यामध्ये 15-15 क्वेश्चन आहेत, म्हणजे 15-15 सब क्वेश्चन्स आहेत. तर आपण 7-8-7 पहिल्या व्हिडिओमध्ये 8 आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये 7 असा सिक्वेन्स ठेवू. याच्यात जमलं तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला याच्यातलं काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा कमेंटच करा सध्या, मग भेटू. चला भेटू पुढच्या याच्यात. भारत माता की जय.